जालन्यात देळीगव्हाण स्कूटी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात कामगार घेऊन जाणाऱ्या टेम्पो पलटी, अपघातात एक ठार तर 20 जण गंभीर जखमी. जालन्याच्या राजूर टेंभुर्णी मार्गावरील देळीगव्हाण फाटा येथील घटना. आज दिनांक 18 रोजी गुरुवारी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात स्कूटी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात कामगार घेऊन जाणारा टेम्पो पलटी झाल्यानं भीषण अपघात घडला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून सुमारे 20 जण गंभीर जखमी झालेत. जालन्याच्या राजूर टेंभुर्णी मार्गावरील देळीगव्हाण फाटा इथं ही घटना घडली आहे. मध्य प्रदेश राज्यातील 30 ते 35 कामगारांना घेऊन जाणारा टेम्पो क्रमांक MH06AG 4877 हा भरधाव वेगानं जात होता. यावेळी अचानक समोर आलेल्या स्कूटी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात टेम्पो चालकाचं नियंत्रण सुटलं आणि टेम्पो पलटी झाला. या अपघातात टेम्पोची धडक स्कूटी चालकाला बसल्यानं तो खाली पडला आणि गंभीर जखमी झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. मृताचं नाव अद्याप समजू शकले नसून त्यांचं आडनाव जाधव, वयवर्ष अंदाजे 50 असल्याची प्राथमिक माहिती आहे. टेम्पोमधील 30 ते 35 कामगारांपैकी सुमारे 20 जण गंभीर जखमी झालेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीनं मदतकार्य करत सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेले. टेम्पोमधील सर्व कामगार हे मध्य प्रदेश राज्यातील असून ते अद्रक काढणीसाठी आले होते. राजूरकडून टेंभुर्णीकडे जात असताना हा भीषण अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच राजूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील कारवाई सुरू आहे. मयताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून जालना जिल्हा रुग्णालयात 10 गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत तर बाकी जखमींवर टेंभुर्णी आणि राजूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सकाळी राजूर ते टेंभुर्णी मार्गावर देळीगव्हाण पाटीजवळ एक 407चा टेम्पो जो आहे एक स्कूटीला वाचवण्याच्या नादात पलटी झाला आणि त्यामध्ये 30 ते 35 जे प्रवासी होते, अद्रकच्या शेतीमध्ये काम करणारे कामगार, ते जात असताना पलटी झाल्याने त्यामध्ये अंदाजे 19 ते 20 रुग्ण त्यांना जखमी झालेले आहे आणि त्यामध्ये जो स्कूटी स्क्वार होता त्याचा मृत्यू झालेला आहे आणि तो ग्रामीण रुग्णालय टेंभुर्णी येथे त्यावर पोस्टमॉर्टम करण्यात येत आहे आणि उरलेले जे जखमी होते त्यातले 10 जे सिरियस जखमी होते त्याला टेंभुर्णीच्या ग्रामीण रुग्णालयानं आमच्या जिल्हा रुग्णालय जालना येथे संदर्भित केलेले आहे आणि राहिलेले काही रुग्ण जे आहेत त्या ठिकाणी उपचार करून ते परत पाठवणार आहेत असा त्यांचा संदेश आहे. परंतु या ठिकाणी जे आलेले 10 रुग्ण आहेत त्यापैकी 3 जे आहेत गंभीर रुग्ण आहे आणि 2 जे आहेत लहान बालकं पण आहेत. तर त्यामध्ये आम्ही 2 रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करत आहोत. सध्या बाकीचे जे आहेत त्यांच्यावरती योग्य आमचे तज्ज्ञ डॉक्टर, सर्जन्स हे उपचार करत आहे आणि त्यांची प्रकृती सध्या तरी स्थिर आहे. मृत्यू झालेला जाधव वय 55 वर्ष आहे. तो टेंभुर्णीचाच रहिवासी आहे आणि त्याच ठिकाणी त्यावरती शवविच्छेदन करण्यात येणार आहे. लोकांना जो आहे डोक्याला गंभीर मार लागलेला आहे, काहीच्या छातीला लागलेला आहे, काहीच्या नाकाला आणि काहीच्या यांना फ्रॅक्चर पण झालेले आहे. काही मांडीचं फ्रॅक्चर, काही पायाचे फ्रॅक्चर, असे वेगवेगळ्या प्रकारच्या इंजुरीज या जखमींना झालेल्या आहेत. राजेंद्र गाडेकर, ॲडिशनल सिव्हिल सर्जन, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जालना. मेरा नाम प्रकाश डुडवे है. हम अदरक खोदने टेंभुर्णी के आसपास जा रहे थे तो वहाँ पे जो राजूर रोड पे वो टोल गेट पुराना नहीं है क्या, वहाँ पे गाड़ी पलटी हो गई और वहाँ पे ऐसा हुआ कि वो गाड़ी लेके जा रहे थे, तूफान वाले ने रॉन्ग साइड हाथ दिया. उसके बाद में उसको गाड़ी रोकने के चक्कर में बीच में स्कूटी वाला आ गया, उसको बचाने के चक्कर में रोड पे ही गाड़ी पलटी हो गई. 30-35 जन थे. टेंभुर्णी में है जो कम जख्मी है वो, और बाकी जो ज्यादा सीरियसली है वो यहाँ पे लाए गए. छोटे बच्चे भी है, बड़े बुजुर्ग भी है, निकालने के वास्ते. हाँ, हाँ अदरक का काम करते हम. अरे यहाँ खरगोन क्षेत्र में काम की कमी के कारण हम इधर आते हैं महाराष्ट्र में. खरगोन जिला खरगोन है हमारा, तहसील भगवानपुरा है, पोस्ट धुलकोट है. अदरक का खेती. हाँ अदरक निकालने आते हम. 35 जन थे. नहीं कोई ज्यादा कम हुए और बाकी थोड़े बहुत 8-10 बच गए जो कम लगे और बाकी को ज्यादा लगा. अधिकतर किसी के हाथ भी टूट गए, पाँव भी टूट गए.